विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बॅड डेट्स या ॲडजस्टमेंटपर्यंतचे इफेक्ट पाहिलेले आहेत. आज आपण 7 नंबरचे ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स किंवा त्यालाच नाव आहे न्यू RDD. आता पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. बॅड डेट्सचा अर्थ काय सांगितलं होता? बुडीत कर्ज. म्हणजे आपल्याला 100% माहीत आहे की हे पैसे आपले बुडणारच आहेत. आता प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स म्हटले. डाऊटफुल डेट्स, डाऊट आहे आपल्याला, ते पैसे आपल्याला मिळतील किंवा मिळणार नाहीत हे कन्फर्म नाही. एखाद्या दिवस आपल्याला ते पैसे मिळू पण शकतील किंवा ते पैसे आपले बुडू पण शकतील. मग असे जे डाऊटफुल डेट्स आहेत त्यासाठी आपण तरतूद करायची, त्यासाठी आपण प्रोव्हिजन करायची, त्यासाठी पैसे बाजूला काढायचे, रिझर्व तयार करायचा. म्हणून त्याला काय म्हटलं तर RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. मग हे ॲडजस्टमेंटमध्ये जो RDD दिलेला असतो तो न्यू RDD असतो. आता याचे दोन इफेक्ट बघायचे. पहिला इफेक्ट काय होतो तर शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट. आता जे पैसे मिळणार असतात आपल्याला उधार विक्रीतनं जर येणं असतं त्याला आपण डेटर्स म्हणत असतो. आता डेटर्समधले पैसे काय करतो आपण पुन्हा बाजूला काढून ठेवतो. कशासाठी? रिझर्व म्हणून. मग काय होणार? डेटर्सची रक्कम आपली तेवढ्यानं कमी होणार. म्हणून काय होतं तर डेटर्समधून लेस होतात. डेटर्समधून लेस, डिडक्ट फ्रॉम डेटर्स. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेटच्या तिथं न्यू RDD हा इफेक्ट त्या ठिकाणी ॲड करून आपल्याला घ्यायचा असतो. त्यानंतर आता इथं मी थोडासा सिक्वेन्स चेंज करते. 9 नंबरचे ॲडजस्टमेंट पहिल्यांदा घेते. डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा किंवा झीज. फिक्स्ड असेट्सचा वापर केल्यामुळं त्याची किंमत कमी होत असते, रिड्यूस होत असते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. असेटची किंमत कमी होत जाते, मग आपला काय होतं तर लॉस होत असतो आणि किंमत कमी होते म्हणून त्या किमतीमधून रक्कम तेवढी कमी केली जाते आणि होणारा लॉस आहे म्हणून त्याचा इफेक्ट प्रॉफिट लॉसला. इफेक्ट बघा, शो ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला मग अशी सांगितलं मी, झीज झाल्यामुळं असेटची किंमत कमी होते त्यामुळं आपला लॉस होतोय म्हणून एक इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितला आहे? असेटमधून लेस. बघा, डेप्रिसिएशन, रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट. असेटची किंमत कमी होते. इथं फॉर एक्झाम्पल आपण प्लांट अँड मशिनरी ही असेट घेतलेली आहे. ट्रायल बॅलन्समधली जी काय अमाऊंट असेल ते आपण इथं इनर कॉलममध्ये लिहून घ्यायची. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यातून डेप्रिसिएशन हे लेस करायचं. अमाऊंटमधून अमाऊंट लेस करून आउटरला बॅलन्सिंग फिगर घ्यायची. आणि जेवढं इथं डेप्रिसिएशन चार्ज झालं, किंमत कमी झाली, तेवढी लॉस होतो म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन, ज्या असेटवर चार्ज केलं असेल त्या असेटचं नाव. इथं आपण चार्ज केलं आहे कशावर? प्लांट मशिनरीवरती, म्हणून इथं नाव लिहिले टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. इथं हा सिक्वेन्स मी का बदलला? इथं 9 नंबरला आहे, तिथं मात्र मी 8 नंबरला घेतले. कारण ह्या ज्या आत्तापर्यंतच्या ज्या 8 ॲडजस्टमेंट झाल्या त्या मोस्ट IMP ॲडजस्टमेंट आहेत. या 8 ॲडजस्टमेंटमधल्या 4 तरी ॲडजस्टमेंट आपल्याला बोर्डाच्या प्रॉब्लेममध्ये असतात. आपल्याला मॅक्झिमम 5 किंवा 6 ॲडजस्टमेंट दिल्या जाऊ शकतात. तर ह्यातल्या 4 ॲडजस्टमेंट ह्या फिक्स येतातच. त्यामुळे ह्या पहिल्या 8 ॲडजस्टमेंट आहेत त्या मोस्ट IMP म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं आहे. आता 9 नंबरला आपण घेणार आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट म्हणजे काय होतं? नेहमी रक्कम कमी होत असते. मग कशावरती डिस्काउंट सांगितलं आहे तर डेटर्सवरती. आता डेटर्सवर डिस्काउंट, डेटर्स म्हणजे आपल्याला पैसे मिळणार असतात, येणं असतं, त्याचा डिस्काउंट देतो आहे. मग आता पैसे काय होणार? कमी होणार आहेत. म्हणजेच डेटर्सची रक्कम कमी. डेटर्स काय आहेत? असेट. मग त्याच्यातनं कमी झाले म्हणजे डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीट असेट साईड. असेटला जे डेटर्स असतात त्याच्यातून काय करायचे? लेस करायचे. आता सपोज आपल्याला 20,000 रुपये मिळणार असतात आणि आपण काय केलं, आता त्यांना डिस्काउंट देतो 1,000 रुपये. मग आता 20,000 मिळतील का? तर नाही. मिळणार किती रक्कम? 19,000. मग काय झालं? डेटर्स इनरला घेतले 20,000, त्यातनं वजा केले 1,000,
आणि आपल्याला पैसे मिळणार किती तर 19,000. मग 1,000 आपला काय झाला तर लॉस. तो लॉस कुठे लिहायचा, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ब्रॅकेट काय म्हणले, ॲड टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड जर आयटम दिला असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर त्यामध्ये ॲड करायचा, आणि जर दिला नसेल तर तो आयटम सेपरेट घ्यायचा. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, इट इज अ लॉस ऑफ बिझनेस. हे आयटम कशासाठी लक्षात घ्यायचे तर ऑब्जेक्टिव्हसाठी, कारण डेटर्सला डिस्काउंट दिल्यामुळं बिझनेसला लॉस होतो, तेवढी रक्कम कमी मिळते. रक्कम कमी मिळणार, येणं कमी झालं, डेटर्समधून लेस झाले. मग आज मी उदाहरण दिलं, डेटर्सची रक्कम 20,000 ती इथं येणार, आणि डिस्काउंट किती दिला 1,000, तो इथं लेस होणार. म्हणजे 20,000तून 1,000 वजा झाले की पैसे मिळणार किती 19,000. किती लॉस झाला 1,000. तेवढा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे 10 नंबर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता भांडवलावर व्याज द्यायचं आहे. कोण कुणाला देणार, भांडवल कोण देतं तर पार्टनर्स. कुणाला देतात, बिझनेसला. पार्टनरनी बिझनेसला जे काय भांडवल दिलं आहे त्याच्यावर व्याज द्यायचं आहे. मग आपण नेहमी विचार करायचा बिझनेसचा. बिझनेस पार्टनरला इंटरेस्ट देणार आहे. मग आता बिझनेसचा काय असणार, तो एक्सपेन्सेस असणार, कारण बिझनेसला तेवढं इंटरेस्ट द्यायला लागते. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे काय आहे तर इट इज एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस. आता याचे इफेक्ट बघा काय दिले, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा बिझनेसचा खर्च आहे, पण तो काय डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का तर नाही, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून त्याचा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं हेडिंग टाकायचं. जर करंट अकाउंट असेल तर कॅपिटलच्या ठिकाणी करंट अकाउंट लिहायचा, आणि जे काय पार्टनर असतील त्यांची नावं लिहायची, त्यांच्या भांडवलावर व्याज आकारायचं, आणि अमाऊंट टोटल त्याची आउटरला ठिकाणी दाखवायची आहे. सेकंड इफेक्ट काय म्हणले, पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट क्रेडिट साईड. जर अकाउंट ओपन केला तर त्याच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट दाखवा. ऑर ॲड टू कॅपिटल्स ऑर करंट अकाउंट. आपण अकाउंट जर नाही ओपन केला, डायरेक्ट आपण बॅलन्स शीटला लायबिलिटीलाच दाखवलं तर काय करायचं, तिथं ॲड करून दाखवा म्हणून सांगितले. आपण जर कॅपिटल अकाउंट असेल तर काय करतो, ॲडलेस इथंच करत असतो बॅलन्स शीटला, आणि जर करंट अकाउंट असेल तर मात्र आपण ते लेजर ओपन करून त्याच्यावरती इफेक्ट त्याचा दाखवत असतो. मग जर कॅपिटल अकाउंट असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहिलं, आपण त्या पार्टनरचं नाव लिहिलं, त्याचं कॅपिटलची अमाऊंट ट्रायल बॅलन्समधली घेतली, त्याच्यावर ॲड इंटरेस्ट. जेवढ्या टक्क्यानं सांगितलं तेवढ्यानं ह्या कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज करायचं. ओरिजिनल ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटलची जी अमाऊंट दिलेली असते त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करायचं, ती अमाऊंट घ्यायची, दोन्हींची टोटल करून पुन्हा आपली फिगर येणार आहे. आता कॅपिटल अकाउंट पण दिला आहे आणि करंट अकाउंट पण दिला आहे, तर करंट अकाउंट ओपन करायचा, लेजर ओपन करायचा, आणि त्याच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय, खाजगी उचल. कोण पैसे उचलतं, कोण वस्तू घेतं तर पार्टनर. कुठून घेणार, बिझनेसमधून. म्हणजे बिझनेसमधून पार्टनर्सनी काही वस्तू किंवा पैसे जर प्रायव्हेट यूजसाठी घेतले तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो, आणि त्याच्यावर व्याज द्यायचं आहे. मग आता पार्टनर बिझनेसला व्याज देणार, म्हणजे बिझनेसला पैसे ते मिळणार, म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे काय आहे, बिझनेसचं इन्कम आहे. इट इज इन्कम ऑफ बिझनेस. अपोजिट आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे एक्सपेन्सेस आहे, आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे काय तर इन्कम आहे. आता इथे एक नियम लक्षात ठेवायचा, जर आपल्याला किती तारखेला ड्रॉइंग घेतलं याची डेट दिलेली नाही, आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा रेट दिला आहे, तर आपण ॲव्हरेज म्हणून 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे चार्ज करायचं आहे. लक्षात आलं का नियम. किती तारीख दिलेली नाही, ड्रॉइंग किती तारखेला घेतलं ही डेट दिलेली नाही, आणि चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲट द रेट 5% असं सांगितलं. तर आपल्याला किती तारखेला ड्रॉइंग घेतलं हे कळत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी किती महिन्याचं चार्ज करायचं तर फक्त 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे चार्ज करायचं आहे. हे कुठंही लिहून दाखवलेलं नसतं, हा नियम आपला पण लक्षात ठेवायचा. आणि सरळ अमाऊंट दिली, चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹100 ऑन X अँड 200 ऑन Y.
तर मात्र आपण 6 महिन्याचं त्याचं ॲव्हरेज काढायचं नाही, निम्मं घ्यायचं नाही, आहे तशी इंटरेस्टची अमाऊंट आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे. ड्रॉइंगवरचं इंटरेस्ट हे बिझनेसचं काय सांगितलं तर इन्कम आहे. आता इफेक्ट शो टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहा म्हटलं आहे, कारण का ते इन्कम आहे, इनडायरेक्ट इन्कम. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. जसं प्रॉब्लेममध्ये दिलं असेल त्या पद्धतीने कॅपिटल येईल किंवा करंट अकाउंट शब्द येईल. जे पार्टनर्स आहेत त्यांची नावं लिहायची. ड्रॉइंगवरचं ड्रॉइंगचं इंटरेस्ट आहे ते इथं इनरला घ्यायची, टोटल त्याची आउटरला. हा त्याचा पहिला इफेक्ट झाला. सेकंड म्हणजे शो टू द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट ऑर लेस फ्रॉम कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे आपण जर लेजर ओपन केलं, अकाउंट तयार केला, तर त्याच्या कोणत्या साईडला लिहा म्हटलं आहे, डेबिट साईडला त्याचा इफेक्ट दाखवा किंवा कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून लेस करा. आता ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आहे, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट. आपण इथं पार्टनरचं नाव लिहिलं, त्याच्यातून लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जी अमाऊंट इथं आहे तीच अमाऊंट इथं आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची घ्यायची आहे. हे लायबिलिटी साईडला आपण शो केलं तर. आणि दुसरं काय, जर आपण करंट अकाउंट ओपन केला, लेजर ओपन केलं, तर त्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण जे आयटम लेस होतात ते त्या अकाउंटच्या डेबिटला येतात आणि जे जे आयटम ॲड होत असतात ते अकाउंटच्या क्रेडिट साईडला येत असतात. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. टेकन आणि गिव्हन असे 2 पॉईंट असतात. लोन घेतलंय, कर्ज घेतलंय, त्याच्यावरचं व्याज आपला खर्च आहे. इंटरेस्ट ऑन लोन टेकन इट इज एक्सपेन्स ऑफ बिझनेस. बिझनेसचा तो खर्च आहे. मग डायरेक्ट आहे का एक्सपेन्सेस, तर नाही, ते काय आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणून त्याचा इफेक्ट शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट ऑन लोन कुठं लिहायचं, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट ॲड टू लोन टेकन. लोन घेतलेलं जे आहे ती अमाऊंट कुठं असते, आपली लायबिलिटी साईडला, त्याच्यामध्ये ॲड करायचं. ॲड इम्पॉर्टंट आहे. इंटरेस्ट ऑन लोन टेकन घेतलेला आहे, खर्च आहे, म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला आलं टू इंटरेस्ट ऑन लोन. आणि कर्ज घेतलं आहे तेवढे पैसे आपल्याला द्यावे लागणार, आपली लायबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लोनमध्ये तो आयटम काय करायचा, ॲड इंटरेस्ट ऑन लोन. दोन्हीची टोटल आउटरला आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिव्हन. 2 आयटम आहेत. इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज किंवा लोन दिलं आहे आपण, कर्ज दिलं, म्हणजेच थोडक्यात ते काय केले आपण, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्याच्यावरचं व्याज. आता इथं पैसे आपल्याला काय होणार, मिळणार, कारण आपण पैसे गुंतवलेत, बरोबर, किंवा लोन दुसऱ्याला दिलं आहे, मग त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ते इन्कम झालं. म्हणून काय म्हटलं आहे, इट इज इन्कम ऑफ बिझनेस. मग हे डायरेक्ट इन्कम आहे का, सेल्स करून मिळाले का, नाही, तर इतर मार्गाने मिळाले, म्हणजे ते इनडायरेक्ट इन्कम आहे. मग इनडायरेक्ट इन्कम कुठं लिहायचं असतं, तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. शो टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन असा इफेक्ट दाखवायचा. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. असेटला सेपरेट दाखवायचा, लोनमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचा नाही. तिथं काय लिहायचं, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, असा त्याचा इफेक्ट होत असतो. तर आत्तापर्यंत आपल्या 11 ॲडजस्टमेंट झालेले आहेत. त्याच्यामध्ये सब पॉईंट आपण घेतलेत, पण मेन आहेत ते 11 ॲडजस्टमेंट आपल्या कव्हर झालेले आहेत. या ॲडजस्टमेंट त्याचे इफेक्ट मी जे देते ते काळजीपूर्वक बघायचे. आपण आधीच हे ॲडजस्टमेंटने त्याचे इफेक्ट लिहून घेतलेले आहेत. ही वही आपल्यासमोर असली पाहिजे अभ्यास करताना. आणि त्यातला कुठल्या जर ॲडजस्टमेंटचं काही प्रॉब्लेम असेल, ॲडजस्टमेंटचा इफेक्ट लक्षात आला नसेल, तर पर्सनली मला कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.